मूर्खाला चवही कळत नाही चव काय असते. खा तूही, नाही तर कमी दिलं म्हणून स्वादिष्टला नेहमीसारखे म्हणते आहे. चहा नाश्ता झाल्यावर ये रे बेटा माझ्याजवळ, गोडही खाऊ. सुधीर, परमार, एकटी खाशील का? मी बाप आहे, हक्क आहे माझा ही गोड खायचा. ये बेटा माझ्याकडे. मग सुधीर परमार, सुनंदा परमार स्वातीच्या दोन्ही गालाचे मुके घेता. स्वाती, ये सोळा, लाल लावताय मला. आंघोळ केली होती, परत तोंड धुवावं लागेल. स्वाती तिथून बाथरूमकडे जाते. सुधीर, परमार, इकडे ये, चिमटा घे मला. सुनंदा परमार, तुम्हीही घ्या. दोन्ही एकमेकाला चिमटे घेता. सुधीर, परमार, ये, हळू, सवय तुटलीये. आई असताना घ्यायची, बोलायचं असलं आणि बोलता येत नव्हतं तेव्हा. सुनंदा परमार, गप्पा बसा. खरं आहे पण नको बोला, वाईट संस्कार पडतील मुलीवर. सुधीर, परमार, तू चिमटा घेतला, जाणवलं म्हणजे खरंय. मला वाटत होतं स्वप्न आहे. सुनंदा परमार, दारू पिऊन शिव्या घालणारी, नाक कापणारी, मिरच्या कांदे कापते आहे. मलाही स्वप्नच वाटत होतं. दररोज नवनवीन दिवे लावणारी पोर माझी देवाजवळ दिवा लावते आहे. सुधीर, परमार, देव जागृत झालाय. काल मंदिरात गेली होतीस, पहा झालाही प्रसन्न. हेच मागितलं असेल. सुनंदा परमार, मग काय मागेल? मुलांची सुखच मानता ना आईबाप. माणूस आहे, हवा असतो त्याला. आणि मागायचं देवाकडे नाही तर कुणाकडे? मी सकाळ संध्याकाळ जात जाऊ. हो म्हटलं असतं. स्वातीच्या हाताचं खाऊन मस्त वाटतंय, पण नको. पहिले प्रपंच पाहायचा माणसानं. कुणी सांगितलं मंदिरात जायचं तेव्हा देव भेटतो? राजेश खन्ना काय सांगतो? मी तर त्याचा ऐकतो बाई. चारो धाम तूच आहे माझी. सुनंदा परमार, चेष्टा सोडा. दवाखान्यात दाखवता काईला? काही झालंय काय माझ्या लेकराला? काही झालं असलं तर मी नाही जगणार हो. काहीही बोलते तू. तिला वाईट वाटलं असेल. करते आहे तुझ्या समाधानासाठी. किती बोलते तू तिला? अन्न कमी आणि बोलले जास्त, असं तुझं असतं. मनापासून बोलते का? मी मुलीचं चांगलं व्हावं वाटतं म्हणून बोलते. येते आहे, गप्पा बैस. ऐकलं आणि चिडेल परत. बाबा, आई काय लावलं आहे? मला वाटलं गेली असशील किचनमध्ये स्वयंपाक करायला, पण तू इथंच आहे. आणि बाबा, या वयात कसं वाटेल हो? कुणी म्हटलं की स्वातीच्या आईला तर बाळ होणार आहे, स्वातीला भाऊ होणार आहे. बाबैस, ती वाया गेलेली कार्टी आहे तू. ती म्हटलं सुधारली, पण काही सुधारत नाही. मी बसेल गप्प, पण लोक नाही बसणार. बोलतील तुम्ही रिटायर आहात, आम्ही बाहेर जातो, आम्हाला. बोलतील प्रॉपर्टीत हिस्सेदार वाढेल. एकच असला 3 मध्ये जुड्डे झाले तर 4 मध्ये वाटली जाईल प्रॉपर्टी. म्हणून दूर राहा आईपासून. बेटा, तुझा रूममध्ये आराम कर. तुम्ही दोघं नको ते काम करा. मला सांग आराम कर. आजपासून मी तू जिथं असशील तिथंच राहीन. आई, स्वयंपाक खोलीत पोहे कमी दिले, भूक लागेल मला. बसा बाबा, पेपर वाचा, न्यूज पहा. चल गा आई, स्वयंपाक करू. स्वयंपाक खोलीत तू फक्त उभी राहा, पहा. पोळ्या बनवू का? खूप दिवस झाले आहे लाटणे पकडलं नाही. 4 वर्षाची होती, पापड खाल्ला होता तुझ्या हाताचा. अजूनही चव आठवते.